ठीक आहेस ना? निघूया. हो, पण या मार्केटमध्ये ना खूप गर्दी असते, त्यामुळे ना आपण सगळ्यांनी एकत्र राहूया. म्हणजे काय होईल, एक जण एका दुकानात, दुसरा जण दुसरीकडे, असं व्हायला नको. हो येस, चला. हे आवडले तुम्हाला? खूप छान. विचारू कितीला आहे? विचारा की. दादा हे स्टडी करतेस ना माझी? नाही, विचारा. दादा ये कितने को आहे? 2000 मध्ये जास्त होतात जरा. थँक्यू दादा. ऐका ना आई, ते मी बघत होते ना, तशा ओढण्या आहेत तिकडे, आपण जाऊन घेऊया का? तुम्ही येता माझ्याबरोबर? चल. थँक्यू. बर 2400. ठीक आहे. कार्ड? हाँ चल जाए. ए बबड्या तू बबड्या, अरे बबड्या, मेरा बेटा वो तुम्हें हो गया इधर. अब पैसा दो मेरे को. बरोबर सोहम आहे ना, टेन्शन घेऊ नको, रिलॅक्स. सोमला मोजडी हवी होती म्हणून ते दोघं नाही ह्या दिशेने गेलेत. आपण पाहूया का इथे जाऊन? हो चला. अरे इथे पण नाही आहेत. मी जरा आजूबाजूला बघून येतो. नाही नको, थांबा, मी फोन करते सोहमला त्यापेक्षा. Soham, what a sweet name. By the way, I'm Jazz. Oh, hi. Nice name. It was a pleasure meeting you. Thank you. नाइन 2234 52. यांचा नंबर आहे, मला पूर्ण आठवत नाही. मी काय करू? घरचा फोन आहे, घरचा. ग्रँडपा, आवडला पास्ता? हा, चांगला चमचमीत आहे आणि तिखट सुद्धा आहे, पण अजून तिखट असताना ते चाललं असतं. ओके, उद्या आणते अजून तिखट करून. उद्या पिझ्झा किंवा बर्गर घेऊन ये. चालेल चालेल. हॅलो. हॅलो बाबा. बाबा असा बरी. अहो तुम्ही कुठे होतात? कुठे गेला होतात तुम्ही? मी किती घाबरले होते तुम्हाला माहितीये का? इकडे कोणालाही मराठी कळत नाही. तुम्ही कसे मला सोडून गेलात? मला कोणी दिसत नव्हतं. असे कसे सगळे सोडून गेलात तुम्ही मला? मी किती गोंधळून गेले होते. तुम्ही का असं केलं? आई, तुम्ही कुठे होतात? आम्ही तुम्हाला खूप फोन करत होतो. तुम्हाला फोन केला, सोहमलाही फोन केला, कुणी फोन उचलत नाहीये. किती काळजी वाटली माहितीये आम्हालाही तुमची. आणि मुळात सोहम आहे कुठे? सोहम तो तुम्हाला एकट्यानं सोडून गेला ना परत. इतका कसा बेजबाबदार वागू शकतो तो मुलगा, मला कळत नाही. आई, सोहम, तू आता काहीही आईंवर ढकलतोय सा? शुभ्रा, जाऊ दे. त्याला तेवढी इमर्जन्सी नसती तर तो आसावरीला असं सोडून गेलाच नसता ना. आणि मुख्य म्हणजे आता आसावरी आपल्याला सापडले, तेव्हा काही टेन्शन घेऊ नका. सोहम, रिलॅक्स. Hey, thank you, Soham. Thank you for helping me out with this silver jewelry. It's okay, no problem. अरे बबड्या, तुझं कौतुक करत होती का ती मुलगी? हो आई, तुमच्या बबड्याचं कौतुक करत होती ती मुलगी. जाऊया का आता? गर्ल. येस. माझा नंबर एवढ्या पटकन पाठ केलास म्हणून
तुझ्यासाठी एक गंमत आणली मी. अगं बाई, हे तेच पैंजण ना जे मला दुकानात खूप आवडले होते. अहो हे खूप महाग होते म्हणून मी घेतले नाही. तुम्ही कशाला घेतले? मला आवडेल ती प्रत्येक गोष्ट तुम्ही घेतलीच पाहिजे असं काही आहे का? हो, पण तू स्वतः काय मागत नाहीस मग मला करायला नको. चल मी घालून देतो. आत्ता कुठे? ठेव ठेव ठेव. हो इथे सगळे लोक बघू बघत. दे की काय वाईट करतोय का? बायकोच्या पायात पैंजण घालतो. स्वीट सर, खरंच तुम्ही खूपच क्यूट कपल आहात. सर, आमचा केसरीचा ग्रुप इथे आलाय आणि त्यांच्यासोबत आमच्या मॅम सुद्धा आहेत. ग्रुप मधले जवळजवळ सगळेच तुमचे फॅन आहेत सर. सर, सगळे डिनर रूम मध्ये थांबलेत. आज स्पेशल डिनर असतो ना. अरे वा, मला भेटायला आवडेल त्यांना. विशेषतः तुमच्या मॅडमना. मला त्यांना सांगायचंय की केसरीने आमची खूप छान सोय केली आणि तुझ्यासारखी हुशार मुलगी आमच्या बरोबर दिली. थँक्यू सो मच सर. अहो पण सोहम आणि शुभ्रा ते डिनर साठी रेडी होतात, पण आपण निघूयात. बरं. सेलिब्रिटी शेफ अभिजित राजे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आसावरी राजे हे दोघंही आज आपल्यामध्ये इथे उपस्थित झालेले आहेत. मंडळी, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. अभिज किचन मधल्या सगळ्या रेसिपी आम्ही खाल्ल्यात. अरे वा. मी त्या एरियातल्या आमच्या ऑफिस मध्ये असले की नेहमी अभिज किचन मधून आमच्याकडे पार्सल येतं. असावरी, तू टूर एन्जॉय केलीस ना? हो, खूप मजा आली इथे राजस्थानला येऊन. खरंच खूप छान वाटलं. आणि खरं सांगू का, घरी सुद्धा कोणी काळजी घेणार नाही, एवढी काळजी घेतली आमची केसरीने. तुमची प्रीताली तर सारखं हवं नको ते विचारत होती. थँक्स. तुमचंही खूप कौतुक ऐकलं होतं. आज सर प्रत्यक्षात सांगतायत, त्यामुळे सगळ्यांनाच कळलंय की अभिजित राजांपेक्षा त्यांची बायकोच जास्त सुगरण आहे. का तुम्हाला या हारासाठी तो हरवलाय म्हणून केवढे तमाशे केलेस तू, आणि तो हार मला तुझ्या बॅगेतच मिळाला. खरंच? आता हा बॅगेत कसा आला हे तू सांगू शकतोस? सांग. मला ना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. सो हा काय घोळ आहे? मला आठवतोय सोहम. हा पण ठीक आहे ना शुभ्रा, ऐक ना, मी तुला काही बोललोय का? आता हार मिळालाय ना, ही मोठी गोष्ट आहे. तू का कव्हर करतोयस आणि किती कव्हर करणार आहेस? खोटं बोलणं कधी थांबवणार आहेस सोहम? गेल्या आठवड्यात तो महागाचा फोन घेतला, त्याच सुमारास तुझा हार गेला. कुठे गेला तो फोन कसा आला सोहम? सांग ना, पैसे कुठून आले त्याच्यासाठी? आपण निघायच्या आधी तू निखिलला भेटला होतास, तेव्हा त्याने तुला काय दिलं सोहम? काय ना, प्रश्न फक्त हाराचा नाहीये. आता कळतंय तुला? खूप प्रश्न आहेत माझ्या डोक्यात आणि मला आता माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवंय. त्या अभिजित राजाने जरा काय तिची स्तुती केली ना, ती हुरळून गेली आहे. पण काय ना, गेले 30 वर्ष ती माझी आई आहे. 3 दिवस झाले त्यांच्या लग्नाला. 3 दिवस त्याचं गोडगोड बोलून कोणी माझ्या आईला माझ्यापासून लांब नाही नेऊ शकत. ती माझी आई आहे. तिच्या आणि माझ्यामध्ये कोणी नाही येऊ शकत शुभ्रा. तो अभिजित राजे तर नाहीच नाही, पण तू आज जे काही वागली आहेस ना, त्या दोघांना एकत्र आणायला आणि मला माझ्या आईपासून लांब करायला, तुला मी शेवटचं सांगून ठेवतोय शुभ्रा. जर का परत तू असं केलंस ना आणि आमच्या मध्ये आलीस ना, तर आईसाठी मी तुला सोडायलाही मागे पुढे करणार नाही. चला ना. आई ऐका ना, आपण एक काम करूया का? उद्या सकाळी आपण दोघी देवळात जाऊया, म्हणजे आपल्याला निवांत थांबता येईल. नको ना शुभ्रा, मला आत्ताच जायचंय ग. अगदी 5 मिनिटं लागतील. अहो
हरकत नाही, आपण आधी देवळात जाऊया मग घरी जाऊया. ठीक आहे, गाडी येतेच आहे. आत्ताच अभिषेक करायचा आहे. अहो वहिनी, आता विश्रांतीची वेळ झाली, आता कसं सोडू मी तुम्हाला? अहो आता देवाच्या दारापर्यंत आले, मला फक्त पायावर डोकं ठेवू द्या, एकदा दर्शन घेऊ द्या, मी विनंती करते गुरुजी. आता तुम्ही एवढी विनवणी करताय तर फक्त 5 मिनिटं सोडी ना आपण. चालेल, चला. सोहम कुठे ग? सोहम गाडीतच बसला. आई मला नाही वाटत तो येईल. अगं असं देवाच्या दारापर्यंत येऊन दर्शन नाही घ्यायचं म्हणजे बरं नाही ग बाळा. त्याला पण आईने बोलावे 5 मिनिटं ये. ऑलराईट, मी सांगतो शुभ्रा तू दर्शन घे. अहो तिलाच जाऊ दे. शुभ्रा पटकन या. आपण घरी जायचं ना, त्यांना बिचारांना फॅमिली आहे. असं काय म्हटलं, काय मी आपल्या गाडीत बसतो, तुला हवं ते कर. हवं ते म्हणजे? नाही, आईची श्रद्धा आहे, तिला जर अभिषेक करायचा करू द्या ना. तुम्हाला पटत नाही म्हणून तिनेही नाही करायचा का? नाही नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी आपल्या गाडीत बरा, तिचा एकटीला काय करायचं ते करू दे. एकटी कशाला? शुभ्रा आहे तिच्याबरोबर, मी आहे. खरंच बबडे आहे. गुरुजी या दोघांकडून अभिषेक करायचा आहे. तुम्ही 2 जण हात जोडा, मनापासून देवाला प्रार्थना करा की तुमचा संसार सुखाचा आनंदाचा होऊ दे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. त्याला आणि माझ्या शुभ्राला सुखात ठेव देवा. अचानक काय झालंय सावरी तुला? तुझ्या चेहऱ्यावर कसली चिंता दिसते? आज इतक्या घाईघाईत आपण इथे का आलोय? तुझ्या देवासमोर हात जोडून तुझी चिंता दूर होणार असेल तर मी तुझ्यासाठी तेही करायला तयार आहे. माझ्या देवासमोर हात जोडून विनंती करतो, तुझी चिंता दूर होऊ दे. हे गाणं गायला असतात ना, याद राख. हा, मी गाणार गाणार म्हणजे गाणार. अरे या 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 या, अगदी वेळेवर आलात. कारखानीच माझ्याशी भांडतोय बघ. नाही गा असावरी, अगं पत्त्यात मी जिंकलो म्हणून आणि या हरला म्हणून चिडलाय. अजून तुमची भांडणं सुरूच आहेत. काय हो बाबा, का भांडता उगीच? भांडलात की त्रास होतो ना तुम्हाला, मग नका ना असं करू. बाबा 4 दिवसात किती वाढलाय हो तुम्ही. कोण मी? अगं मी मजेत होतो, रोज खात पित होतो. हे घर, हे किचन, हा सगळा संसार हा तुमचाच आहे. नाही खरंच, हा पूर्णपणे तुमचा आहे. फक्त प्रवासाने तुम्ही सुद्धा दमलाय. तसं बघितलं तर तुम्हाला दोन्ही घरांचं करावं लागतंय म्हणून मी बोलले, बाकी काही नाही. अगं पण मला दोन्ही घरातली माणसं माझीच आहेत की नाही, मग आपल्या माणसांचं करताना कधी दमायला होतं का? जा तू आवरून घे, मी इथलं बघते. बरं, पण पानं मी आल्यावर घेते. ओके? असावरी, कडी खिचडी ऐकून पोटातले कावळे नाचायला लागलेत. काय रे राजा, झालंच करते पटकन. भूक लागली ना तुला? खिचडी बनवतेस? हो, आणि बरोबर कढी पण करते. पण मला खिचडी खायची इच्छा नाही आहे आज. हो का? काय करू मग? भाजी चपाती करू? कांदा भजी बनवतेस?
हो करते ना. आई, मला तुझ्या हातची कांदा भजी खायची आहे. हो, भजी आईच करणार आहे. हेड शेफ तीच आहे, मी तिचा फक्त हेल्पर आहे. अरे वा, भजी पण गेलीत का? हो अगं, बबड्याला खावीशी वाटत होती माझ्या हातची म्हणून केली थोडी. आई, तुम्ही पण बसा की आमच्या बरोबर. हो अगं, सगळ्यांना वाढते आणि बसते. हा, काही म्हणा असावरी, 8 दिवसांनी हे घर घर वाटतंय. तुझ्या आजची कढी खिचडी म्हणजे वा. मग मदतीला कोण होतं? स्वयंपाक करताना स्वयंपाकघरात कोणी लुडबुड केलेली तिला आवडत नाही, तरी तुम्ही आत थांबलात ना. हे बबड्या, अरे खा ना गरम गरम. आई, मी काय म्हणतोय, मी बोलवलं तर रोज येशील ना बरवायला? येई ना बाळा. सोहन, एखादी व्यक्ती आपल्यासाठी सतत करत राहत असेल ना, तर त्या व्यक्तीला गृहीत धरू नये. तुला जर का इतकाच प्रॉब्लेम आहे ना, मला सोडून गेलीस तरी चालेल. ओके, फाईन. हे माझं पण घर आहे आणि ही खोली माझी पण आहे. त्यामुळे तू नाही सांगायचंस मला मी या घरातनं निघून जायचं, कारण मी तसं करणारही नाही. आणि तू चुकलेला असताना तर अजिबातच नाही. त्यामुळे तुला जर माझं ऐकायचं नसेल, हट्टाला पेटून स्वतःच्या मनाला वाटेल तेच करायचं असेल, तर तू बाहेर जाऊन झोपू शकतोस. आता काय झालं? अहो, मला खूप कसं तरी वाटतं. हो अहो, ऐका ना. अहो, मी खरंच बरी आहे. तुम्ही झोपा ना, झोपा ना प्लीज. हट्टी आता तुम्ही. अगं बाई, आता काय झालं? अहो, मी ना बबड्यासाठी मनुका भिजत घालायलाच विसरले. हो, शुभ्राच्या लक्षात राहिलं असेल का? हो, जरा फोन करते. हो शुभ्राला. हो, सगळी जबाबदारी तुझ्यावर पडली ना, म्हणून काळजी वाटत असेल तर काळजी करू नकोस बाळा, सगळं ठीक होईल. आई, सगळं नीटच आहे, काही टेन्शन नका घेऊ. मी फक्त जरा प्रवासामुळे दमले आहे ना, म्हणून असेल. बरं, मी तुझा जास्त वेळ घेत नाही. झोप बाळा, विश्रांती घे. हा, त्या मनुका भिजवते आणि मग मी झोपते. हा, गुड नाईट. गुड नाईट बाळा. नाश्ता तयार आहे का? हो आजोबा. सॉरी. भद्रधाराय अभद्र शुभ्रा. काय काकू, काय म्हणताय? अगं, जरा कोथिंबीर हवी होती. थांबा आणते. झाली का पूजा? आज लवकर झाली वाटतं.
शुभ्रा, कोथिंबीर लवकर आण, या थांबल्यात बघ इथे. आले. हे घ्या काकू, छान धुवून ठेवली आहे, तुम्ही फक्त चिरून भाजीत घाला. थँक्यू. अगदी प्रति आसावरी आहेस. थँक्यू आजोबा. मला गल्लीमध्ये 2 ग्रोसरी स्टोअर्स आहेत, तिथून तुला हवं ते घेऊन ये, कार्डवर पेमेंट कर, जमेल ना? काय ग, एवढी का टेन्स झाली आहेस? जमेल ना? हो जमेल. हा, पण तरी हे तुझ्या हातचे बिना हळदीचे पोहे जास्त आवडलेत मला. असेच करत जा. घे. हो एक मिनिट. हा, हॅलो. कशी आहे साई? अरे मी ठीक आहे बबड्या, तू बोल कसा आहे? सकाळी सकाळी फोन केला. नाही, मला मला भूक नाही आहे, जाऊ दे. का रे, काय झालं तुला भूक नसायला? नाश्त्याला उपमा आहे का आई? आणि मला ना थालीपीठ खायची खूप इच्छा झाली आहे. तुला माहिती आहे ना शुभ्रा कशी आहे. तिला मी सांगितलं थालीपीठ कर तर म्हणाली की खायचंय तर उपमा खा, नाही तर उपाशी जा. हा, आता मी असाच निघतोय ऑफिसला. डब्बा सुद्धा मिळेल की नाही काय माहिती. पण ठीक आहे, तू जा, तू सरांना नाश्ता देण्यात बिझी असशील ना. आपण नंतर बोलूया. हा आई, ओके बाय. अरे स्वतःच ऑफिसची तयारी करावी लागते, स्वयंपाक करावा लागतो. दमून जात असेल ना बिचारी. मी पटकन थालीपीठ करते, देऊन येते ना. ऑलराईट, तू थालीपीठ बनव, मी थांबतो. अभिज किचनला जाताना वाटेत तुला ड्रॉप करीन आणि मी पुढे जाईन. थँक्यू. ए सोहम, सोहम ऐक ना, खा ना थोडासा उपमा. इतर वेळी आवडतो रे तुला. मला थालीपीठ हवंय. हो, पण मग मी 1-2 दिवसात करते म्हंटल ना. ठीक आहे, मी 1-2 दिवसांनी खाईन. सोहम, हे बघ, तू खूप अति करतोय आता. आई, अगदी मला आवडतं तसं. आई, आई, आले रे बबड्या. हे घे, हे घे. हे तुझे सॉक्स, हा, तुझा रुमाल आणि तुझा मोबाईल. ते पण माझी काहीच कामं करत नाही ग. अरे असं काय करतो सोहम? अरे शुभ्रा सुद्धा लहान आहे, तुझ्या एवढीच तर वयाने. ती पण ऑफिसमध्ये काम करते, घरचं बघते. दमत असेल रे ती. तू समजून घे ना तिला थोडस. आणि आता स्वतःची कामं स्वतः करायला लाग बरं. खरंच मला तर आता एकटं पडल्यासारखं वाटायला लागलंय. हा, म्हणजे मला असं वाटतंय मी पोरका झालोय. बबड्या, अरे काय बोलतोयस असं तू? इकडे बघ, इकडे बघ, माझ्याकडे बघ. अरे मी आहे ना, तू पोरका कसा होशील? मी निघतो आई. ह्यानी जर बाबांचा पतंग कापला असता ना तर मला खरंच खूप वाईट वाटलं असतं. पण माझ्यासाठी ते हरले. पण खरं सांगू, माझ्यासाठी ते जिंकले. एकमेकांसाठी, आपल्या माणसाच्या आनंदासाठी संसारात तडजोडी करावीच लागते ना बाळा. आणि ते तूच कर असं नाही म्हणायचंय मला. सोहमने सुद्धा करायला हवी, माहितीये मला. पण तो सुद्धा हळूहळू करेल सगळं ग. त्याला थोडासा वेळ दे बाळा, सगळं ठीक होईल बघ. शुभ्रा, पाणी. आले आजोबा. बाबा घ्या, कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. आणि मी नक्की काळजी घेईन या गोष्टीची. मी आजच ना यांच्यासाठी काहीतरी छान बनवते खायला. आजोबा मी येते. आई येते. अगं ऐक ना, थांबतेस का 2 मिनिटं? मला जाता जाता ते नवीन किराणा मालाचं दुकान झालंय बघ, तिकडे सोडतेस का ग? मी ना यांच्यासाठी काहीतरी छान खायला बनवते. पुष्कळ सामान घ्यायचंय स्वयंपाकाचं. यांच्या स्वयंपाकघरातली ना हळदच संपलीये. काय? कुणाच्या? आमच्या स्वयंपाकघरातली हळद संपलीये. शाबास.
नीट राहा. चल येते हा बाबा. फोनवर बोलवतो, काय झालं? महत्वाचा फोन होता का? अरे मग घरी नाही का बोलायचंस? बाहेर येऊन कशाला? एक मिनिट, फोन बाहेर आला म्हणून बाहेर बोलतोय आणि मी घरात बोलीन बाहेर बोलीन, तुला काय प्रॉब्लेम आहे? बरं बरं सोहम, अरे एवढं चिडतोस काय? एकदम अँग्री यंग मॅन आहेस तू आणि चिडल्यावर जास्तच हँडसम दिसतोस. बरं चल. अगं काय करतेस? अरे इथून 2 गल्ल्या सोडून एक कॅफे आहे, तिथे मला सोडशील? नाही मला उशीर होतो, मला निघायचंय. जाशील ना सोहम? सोड ना मला प्लीज. माझ्याबरोबर एक कॉफी घेशील? माय ट्रीट. बरं ठीक आहे, चल. ए सोहम, तू ऑफिसला निघालेलास का? हल्ली रोज उशिरा जातोस ऑफिसला? नाही, मी नोकरी सोडली. काय? मग आता करतोस काय? तुला नोकरी नाहीये? अरे देवा, हे तू दुबईला जातोस? मी सांगू सुनीलला? नाही काही गरज नाहीये. नोकरी वगैरे करून ना मला कोणाची हाजी नाही करायची आहे. मी आता मस्त बिझनेस करणार. हा सोहम, बिझनेस? तुझ्या आईने अभिजित राजेंशी लग्न केल्यापासून तुमच्या अख्ख्या घराची चांदी झाली आहे. जरा घेऊन येशील का इकडे प्लीज रे राजा? वाटलंच होतं मला, तुला कार्ड परत हवंय म्हणून हे सगळं चाललंय ना. सकाळी कार्ड देत होतं ना तुला, मग तेव्हाच घ्यायचं होतं ना. हे सगळं करायची काय गरज होती? आई तू ना खरंच बदललीस ग. अरे तसं नाही रे राजा, अरे माझं खरंच नाईलाज झालंय. माझ्याकडे पैसेच नाहीयेत आणि त्यांना द्यायला हवेत ना पैसे. त्या अभिजितला लाज नाही वाटत? एकही पैसा न देता तुला घराबाहेर कसं पाठवतो ग? तुला पैसे नकोत का द्यायला? अरे पण त्याने ते कार्ड दिलंय ना मला. हा ठीक आहे, आणतो तुझं कार्ड. सारखं सारखं बोलून दाखवू नकोस. हे बघ, आहेस तिकडेच थांब, मी येतो. चल. आता खरं तर पैशाची गरज तुला आहे. तू बिझनेस करणार आहेस ना. एखादी चांगली आई असती आणि तिच्याकडे अभिजित राजेंसारखा गलेलठ्ठ पैसे कमवणारा नवरा असता ना, तर असं कार्ड तिने स्वतःहून तुला दिलं असतं. खर्च कर बिझनेसवर. अभिजित राजे तिला थोडी विचारणार आहे की तिने पैसे कुठे खर्च केले ते. कुठलं सामान? हे काय? चीज, पास्ता, काय चाललंय? नाही, आपल्या घरात तू हे कधी बनवलं नाहीस. अरे अच्छा, नवऱ्याचे लाड पुरवतोय असं वाटतं. चांगलंय, घे घे, याचे पण पैसे घे. मजा करू दे यांना. अरे तसं नाही रे राजा, आज त्यांच्या हॉटेलमध्ये ना. आई जाऊ दे का, मला नाही ऐकायचंय तुझं. मला माहितीये तू हे सगळं का केलंयस ते. तुला कार्डच हवंय ना, मी बाहेर गेल्यावर देतो तुला कार्ड. थँक्यू. सामान घेऊन ये. मी कार्ड बदललं तर आईला थोडी कळणार आहे. ती कुठे जाऊन एटीएम मधनं पैसे काढणार आहे. मी हे कार्ड वापरलं तर अभिजित राजेला वाटेल की आई खर्च करते आणि ते थोडी ना तिला हिशोब विचारणार आहे. मला तूच ठेव. बरं ऐक, ती रिक्षा थांबली आहे, पटकन जा. जा आणि मस्त पास्ता खा. ए तू येतोस का रे सोहम? नाही, मला नकोय. तुमचा तुम्हीच खा. असं काय रे, आमचं तुमचं काय करायला लागलायस तू? आई हे बघ, रिक्षा थांबलीये, जा आता. जास्त विचार करू नकोस, जे झालं ते विसरून जा. काही लागलं तर मला बोलव. जा. येते हा राजा.
फोडणी दिली बरोबर. राहू दे, तुम्ही नका खाऊ. अगं मी कुठे म्हटलं मी चव घेतली का अजून? मला वेगळं काहीतरी दिसलं म्हणून चव तर घेऊ दे आधी मला आधी. नको प्लीज 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 प्लीज. हो क्या बात है, क्या बात है. म्हणजे इटालियन पास्त्याला महाराष्ट्रीयन फोडणी. सावरी तुला कल्पना नाही तू काय केलंयस ते. अगं मोठ्या मोठ्या शेफला आजपर्यंत जे जमलं नसेल ना ते फ्युजन तू करून दाखवलंयस. तू पण चव घे ना, चव घे प्लीज. बदलायच्या असतात. आणि आई पाणी भरायला वगैरे इथे येणार नाहीये आता. हे जर मला आधी कळलं असतं तर मी भरून ठेवलं असतं. मला माहित नव्हतं. आणि ह्यात माझी चूक नाही झालीये, तू चुकलायस कारण तू सांगितलं नाहीस. आणि मग जर आता तू चुकलायस ना तर मग ही चूक तूच निस्तरणार आहेस, मी नाही. काही झालं तरी मी पाणी भरणार नाहीये. आई असताना मी कशाला पाणी भरायचं? आई भरेल ना उद्या पाणी. अरे पटकन आलोस बाहेर. हो तुम्ही जा ना आंघोळीला. हो जातो. सावकाश. हो. अरे सगळं पाणी संपवलंस सोम्या. अरे तू एकट्यानं सगळं पाणी संपवलंस. तुला लाज नाही वाटली? नालायक, निर्लज्ज. ती शुभ्रा पहाटे पाणी भरून गेली आणि तू आत काय गेलास आणि सगळं पाणी संपवलंस? नाही म्हणजे मला असं वाटतं की बहुतेक ना पाणी आलं नसावं आज. बाबा खूप रागावले होते, सोहमवरती ओरडत होते. त्यांची अंघोळ, देवपूजा सगळंच राहिलंय. हे बघ तू काळजी करू नकोस, मी शुभ्राला फोन करून सांगतो. नाही नको, कारण शुभ्राचा आवाज काही ऐकू येत नव्हता. काय होतं ना आमच्याकडे जेव्हा पाणी जात असतं ना तेव्हा सोसायटी नोटीस पाठवते. शुभ्रा कदाचित विसरली असेल. मी लगेच जाऊन येते. नाही तू जा, पण एक मला 5 मिनिटं दे, मी तयार होतो आणि तुला सोडतो ना. अहो नको, तुम्ही सावकाश आवरा, मी पटकन रिक्षाने जाते आणि येते ना. अगं पण तू पैसे आहेत का जवळ? अहो पैसे आहेत माझ्याकडे, मला जावं लागेल लगेच. अहो मम्मी आपली बालदी ठेवा पुढे. ए राटे मागे हो ग, माझा नंबर आहे ठेवा. सोहम हा कसं काय पाणी भरायला आलाय? मम्मी तुम्ही जा, मी पाणी भरते आणि घेऊन येते. अगं पण तुझ्या कमरेला लचक भरली होती ना. ठीक झाली बरं वाटतंय मला. तुम्ही जा. नक्की बरं वाटतंय ना? सोहम इकडे ये ना. काय करतेस? पाणी कशाला उडवतेस? अरे काय सोहम, लक्ष कुठे आहे तुझं? आणि सारखं गेट कडे काय बघतोयस? अरे सोहम पाणी भरायला तू का आलायस? शुभ्रा कुठे? कामावर गेली. वा छान, चांगलं पाणी पाजलं तिला तुला. नको माझ्या अंगावर नको रे. परत पाणी उडवलंस ना की बालदी उलटी करेन ना मी. हो ओके. इथे आम्हाला प्यायला पाणी नाहीये. आणि काय करताय तुम्ही हे? काय करते? किती पाणी प्यायचंय तुला? पाजते ना डायरेक्ट. हे बघा आय एम सॉरी. अरे त्यांना कशाला सॉरी म्हणतोयस? मी आहे ना. मनाई नाही करत. नव्याचे 9 दिवस नंतर रंग दाखवेल तो. काय ग ताई, असं तर नाहीये ना की अभिजितला आता तू आवडतच नाहीस? लग्नानंतर प्रेम संपतं असं म्हणतात, म्हणून तर तो तुला कधी इथे पाठवतो. लग्न झाल्यावर मला माझ्या नवऱ्याने ना 1 वर्ष माहेरी पाठवलं नव्हतं. पण आसावरीचं लग्न तर आत्ताच झालंय. इतक्या लवकर नवरा कंटाळला का हिला? तू असं वागशील असं वाटलं नव्हतं मला.
मी तुला थांब थांब म्हणतोय तरी माझं काही न ऐकता, मला काही न सांगता तू निघून आलीस. अहो मी सांगितलं होतं तुम्हाला. काय सांगितलं होतं? बादली उचलणारे सांगितलं होतंस? लाईनीत उभं राहून पाणी भरणारे सांगितलं होतंस? मग मला कसं कळणार? आणि हे सगळं तू एकटीने करणार होतीस? मी तुला वचन दिलं होतं ना, तुझ्या कुठल्याही सुखात, तुझ्या कुठल्याही दुःखात, तुझ्या कुठल्याही अडचणीत, तुझ्या कुठल्याही संकटात तू एकटी नसणार आहेस, मी तुझ्या सोबत असणार आहे. आणि मला एकट्याला सोडून तू निघून आलीस. सॉरी. यावर मी शिक्षा ठरवली आहे. दोन्ही बादल्या मी उचलणार. काय 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 कर. तुमचं हसणं खटकतंय मला. मला सांगा ना, का हसताय तुम्ही? काय करत काय नाही. आता मी रागवे ना तुमच्यावर. ए नको, तिखट सहन होत नाही मला. सांगा ना, का हसलात? काय नाही, जो बेड दमट राहिल्याने पाठ बीट धरेल असं म्हणतेस तू, त्या बेडवर आपण झोपतो कुठे? हो पण झोपू ना आज ना उद्या. हो आज का उद्या? मला ना जरा शुभ्राला फोन करायचा, मी फोन करते. हा ठीक आहे, ऐक, तू जे काय ते प्रेझेंटेशन कर. आजोबांचं मी बघून घेईन काय करायचं ते. काय करायचं ते म्हणजे? म्हणजे मी नेतो त्यांना डॉक्टरकडे. थँक्यू 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 सो मच. ते चपाती करपते. आता करपलेली चपाती मी खाणार नाही आहे. नाही, मला चालते.